आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथिंबिरे मळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन। पालकांनी मुलामुलींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, डॉक्टर प्रांजली पवार यांचं सुतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊया। श्रीगोंदा शहरातील साळंदेवी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथिंबिरे मळा येथे आज विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। शाळा व्यवस्थापन समिती, श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे, नगरसेवक सोनू कोथिंबिरे आणि सागर कोथिंबिरे यांच्या प्रयत्नातून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेश पवार आणि डॉक्टर प्रांजली पवार यांनी शाळेत भेट देत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली। या तपासणीमध्ये तब्बल 65 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीपासून त्यांच्या सर्वसाधारण आरोग्याची पाहणी करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छता, पौष्टिक आहार आणि निरोगी सवयीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य मानला जात आहे। पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे। द टाइम्स 24शी बोलताना डॉक्टर प्रांजली पवार यांनी माहिती दिली आणि शिक्षक राऊत सर यांनी सर्वांचे आभार मानले। आज दिनांक 6 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथिंबिरे मळा येथे सल्लागार समिती व सागर कोथिंबिरे यांच्या पुढाकारातून आज आपण लहान मुलांच्या तपासणी शिबिराचा कार्यक्रम आज घेतलेला आहे। मी व डॉक्टर योगेश पवार यांनी बालरोग तज्ज्ञ म्हणून 65 मुलांची आज तपासणी केलेली आहे। त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की बऱ्यापैकी मुलं आपली हेल्दी आहेत, खूप चांगली आहेत, पण त्यापैकी काही मुलं अत्यंत मालनरिश आहेत, म्हणजे त्यांना न्यूट्रिशनची कमतरता आहे। बऱ्याच मुलांचे दात अतिशय किडलेले आहेत, ज्यांचे पालकांचं त्याकडे लक्ष नाहीये। त्यानंतर संसर्गजन्य आजार जसं की मीजल्स, चिकन पॉक्स, व्हॅरिसेला हे देखील आजार काही मुलांमध्ये आपल्याला दिसून आलेले आहेत। तर सर्व पालकांना माझी विनंती आहे की अशा मुलांना लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन त्याची तपासणी करावी। सर्वांना विनंती करते की याच प्रकारचा उत्साह तुम्ही मुलांच्या आरोग्याप्रती ठेवावा व प्रत्येक वेळोवेळी लागणारी मुलांच्या आरोग्या प्रति खबरदारी सर्वांनी घ्यावी। संसर्गजन्य आजारामध्ये आपल्याला मीजल्स किंवा व्हॅरिसेला, चिकन पॉक्स हे दिसतात। त्यामध्ये मुलांना आजारी असताना देखील शाळेत पाठवणे व 2 मुलांच्या संपर्कामधून पसरणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत। दात किडण्याच्या कारणांमध्ये पॅकेज फूड ज्याला आपण म्हणतो, कुरकुरे, चिप्स म्हणा किंवा अतिशय गोड पदार्थ, चॉकलेट्स म्हणा, कॅडबरी म्हणा, या प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या पालकांनी मुलांना देणं टाळायला पाहिजे आणि शिक्षकांनी देखील ही खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या शाळेतील, आपल्या वर्गातील मुलं अशा प्रकारचं अन्न कंझ्युम करत आहेत का, की न्यूट्रिशन फूड म्हणजे चांगल्या दर्जाचं घरचं जेवण जेवत आहेत का, याकडे दोन्ही स्तरातून लक्ष देणं गरजेचं आहे। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथिंबिरे मळा या ठिकाणी डॉक्टर योगेश पवार व त्यांच्या पत्नी डॉक्टर पवार मॅडम यांनी आमच्या शाळेला आरोग्य तपासणी संदर्भात आज चांगला या ठिकाणी उपक्रम घेतला। नाविन्यपूर्ण उपक्रम घेणारी मराठी शाळा वेगवेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने आम्ही आणि आमच्या शाळेच्या बुरुले मॅडम, व्यवस्थापन समिती, आपल्या श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय नानासाहेब कोथिंबिरे आणि आमच्याच परिसरातले डॉक्टर, चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करणारे आमचे सागर कोथिंबिरे आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू कोथिंबिरे या सर्वांच्या सहयोगाने आम्ही या ठिकाणी डॉक्टर पवार यांचे मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभावे या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी केली। शाळेची गुणवत्ता वाढीसोबत आरोग्य संपन्न सुद्धा आमची शाळा होण्यास या ठिकाणी आजच्या उपक्रमामुळे मदत झाली, पुढचा सहभाग दिला, म्हणून मी शाळेच्या वतीने डॉक्टर साहेबांचे आणि ग्रामस्थांचे मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। कोथिंबिरे मळ्यातील ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असणारी शाळा म्हणून ओळखली जाते। शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा।
अहिल्यानगर